कधीकधी लग्नानंतर मुलीचं घर बदलत नाही, तिचं स्थान बदलतं आणि एका वाक्यात तिला जाणवतं ती आता आपली राहिलेली नाही. नमस्कार. आणि आपल्या #CR कथा या चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज ऐकूया अमोली कथेचा भाग 7, जिथे माहेरी आलेल्या अमोलीला पहिल्यांदा परकेपणाची टोचणी जाणवते. अमोली तिच्या माहेरी आली तेव्हा तिच्या आईने तिच्या अंगावरून भाकर तुकडा ओवाळून तिचं स्वागत केलं. त्यानंतर तिला जवळ बसून तिच्याशी गप्पा मारायला घेतल्या. तेवढ्यात छोटी किचनमध्ये जाऊन जेवणही करून आली. तुम्ही बसून गप्पा मारा, मी चालली झोपायला, मी खूप थकली आहे, असं म्हणत छोटी सरळ रूममध्ये आडवी व्हायला गेली. काय मग, घर वगैरे बघितलं ना? सगळं चांगलं आहे ना? अगं, आता तर अजून पाहुण्यांची गर्दी असेल, पण गर्दी कमी झाली ना की बघ, फक्त तुम्ही 4च लोक तर राहाल, त्यात पण जावाई इथे कुठे राहतात, ते तिकडेच जास्त राहतात. आईचाच प्रश्न आणि आईचंच उत्तर. अमोलीने सुद्धा तिला जास्त काही न सांगता फक्त चांगलं चांगलं सांगितलं. त्यावर तिची आई समाधानी झाली. आई, काही काळजी करू नको, तसे घरी सगळ्यांचेच स्वभाव छान वाटत आहेत. अजून तर माझी तशी फारशी कोणाशी ओळख पण झाली नाही, ओळख झाल्यावर सगळं ठीक होईल. ती तिच्या आईलाच नाही तर स्वतःला सुद्धा समजावत होती. हो ग, माझी लेक आहेच फार गुणाची, तू सगळं नीट करशील याची मला पहिलेपासून खात्री आहे. मला तर त्या छोटीचीच काळजी, ती अगदीच जमदग्नीचं रूप. केव्हा तिच्या डोक्यात तो संताप घुसेल आणि केव्हा समोरचा स्वाहा होईल ते काही सांगता येत नाही. मला तर हीच काळजी होती की तिथे कोणी तिला काही बोललं तर ही बाई येईल त्याला 2 गोष्टी सुनावून, आणि मग लोकांचं काय, लोक लागताच लगेच नावं ठेवायला. तिची आई तिच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरून तिला हसत म्हणाली. अमोली आणि तिच्या आईने सोबत जेवण केलं आणि अमोली तिच्या रूममध्ये येऊन पडली. पडल्या पडल्या लगेच तिचा डोळा लागला आणि या 2-4 दिवसाचा सगळा थकवा कसा तिच्या अंथरुणात निघाला. अमू, अगं उठ, बघ किती वाजले. सासरी अशी लोळत राहिलीस तर काय म्हणतील की हिच्या आईने हिला काही शिकवले आहे की नाही. सकाळ सकाळी वसुंधरा अमोलीच्या खोलीत वटवटत आल्या आणि त्यांनी तिच्या अंगावरची चादर ओढून सरळ त्याची घडी घालायला सुरुवात केली. आई, काय ग, एकतर तिथे इतकी गर्दी होती की आमची बिलकुल झोप झाली नाही, आणि तू आली सकाळ सकाळी आम्हाला उठवायला. आवाजाने छोटीची झोपमोड झाली तसं तिने तिच्या तोंडावरून अजून चादर ओढून घेत तिच्या आईला म्हणाली, तू जास्त बोलू नकोस. आज सकाळीच जावाई बापूंचा फोन आला होता की ते उद्या अमोलीला घ्यायला येणार आहेत, कारण आता त्यांच्या सुट्ट्या संपत आल्या आणि त्यांना अजून देवदर्शनाला पण जायचं आहे. वसुंधरांनी सांगितलं. तशी मात्र अमोली उठून बसली. एका दिवसात तिचं सगळं बदललं होतं. आता दुसऱ्याच्याच मताप्रमाणे आईवडिलांच्या घरी यायचं आणि त्याच्याच मताप्रमाणे इथून पुन्हा त्याच्या घरी जायचं. काय यार, ते पण उद्याच येत आहेत, आम्हाला तर अजून मार्केटमध्ये जाऊन शॉपिंग करायची होती. आई, एक काम कर, बाबा जायच्या आधी बाबांकडून पैसे घेऊन ठेव. आम्ही आता नाश्ता करून शॉपिंगसाठी निघून जाऊ, म्हणजे जेवणाच्या वेळेपर्यंत परत येऊ. छोटीने तिच्या चादरीतून मान वर काढत सांगितलं. हो, माझ्यासाठी पण 2,000 रुपये घेऊन ठेव, म्हणजे तिकडे लागणाऱ्या वस्तूसुद्धा मी लगेच जाऊन घेऊन येईल. अमोली तिच्या अंथरुणातून उठत म्हणाली. तसं वसुंधरा दोघींना होम बोलून बाहेर निघून गेल्या. त्यांना जाताना बघून तिने लगेच अंथरूण आवरायला घेतलं. काय हे वसू, छोटीचं ठीक आहे, पण तू तर अमूला सांगितलं पाहिजे ना की आता तिच्या खर्चाची जबाबदारी तिच्या घरच्यांची आहे म्हणून. आतासाठी तर मी देऊन देतो आहे, पण यापुढे मात्र तिला त्यांच्याकडून पैसे घ्यायला लाव. वसुंधरांनी गिरीशरावांना दोघींच्या शॉपिंगचे पैसे मागितल्यावर ते थोडे वैतागत म्हणाले आणि त्यांनी त्यांच्या पाकिटातून काही पैसे काढून वसुंधरांच्या हातात ठेवले. वसुंधरांनी पाहिले तर त्यात पैसे कसे थोडे कमीच होते, पण ते पहिलेच किरकिर करत असताना अजून पैसे मागायचे कसे. अहो, आता कसं पहिल्यांदा आली आहे ना, पुढच्या वेळेस आली की मी तिला सांगेल सगळं व्यवस्थित समजावून. लग्न पण थोडं घाईतच झालं ना, त्यामुळे काही वस्तू घ्यायच्या राहून गेल्या असं म्हणत होती. तिची आई तिच्या बाबांना समजावत म्हणाली.
पण नुकत्याच तयार होऊन नाश्त्यासाठी बाहेर खोलीच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या अमोलीच्या डोळ्यात मात्र त्यांचं हे बोलणं ऐकून पाणी दाटून आलं. छोटीने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तसं तिला हुंदका दाटून आल्याने ती लगेच खोलीकडे वळली. अगं तायडे, तुला बाबांचा स्वभाव माहिती आहे ना, ते पहिलेपासून कसे आहेत. आता तर खर्च पण झाला लग्नाचा, म्हणून म्हटले असतील. तू एवढं काही मनाला लावून घेऊ नकोस. छोटी अमोलीच्या मागोमाग खोलीत आली आणि ती अमोलीला समजावत म्हणाली, हो ग, बाबांचा स्वभाव पहिलेपासून असा आहे. त्यांनी पहिलेपासूनच मुली हे परक्याचं धन म्हणून वाढवल्या. पण खरंच एका दिवसात मुली एवढ्या परक्या होतात हे मात्र मला आज समजलं. बाबा बोलले त्यात काही चूक नाही. माझं लग्न झालं म्हणजे त्यांची जबाबदारी संपली. चल आवरू आपण, आपल्याला गावात जाऊन लवकर यायचं आहे. अमोली उठून उभे राहत वॉशरूममध्ये फ्रेश व्हायला गेली. त्यानंतर दोघी नाश्ता करायला किचनमध्ये आल्यावर तिच्या आईने तिचे बाबांनी त्यांच्यासाठी शॉपिंगला ठेवलेल्या पैशात स्वतःजवळचे थोडे अजून जास्तीचे पैसे घालून त्या दोघींना दिले. खरं तर तिच्या बाबांचं बोलणं ऐकल्यानंतर त्या पैशांना हात लावण्याची सुद्धा अमोलीची इच्छा नव्हती. पण तिच्या सासऱ्यांनी तिला निघताना खर्चासाठी फक्त 200 रुपये काय ते दिले होते. खरं तर तेही देणार नव्हते, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की ती तिच्या माहेरीच जात आहे. पण आजूबाजूच्या लोकांकडे बघत त्यांना त्यांचं मोठं मन दाखवलं. नवीन ठिकाणी जायचं म्हटलं तर लागणाऱ्या वस्तूही घ्यायच्या होत्या. म्हणून आईने दिलेले पैसे तिने चुपचाप ठेवून घेतले. शॉपिंगसाठी फिरताना सुद्धा अमोलीने फक्त गरजेच्याच वस्तू घेतल्या. तिच्या लहान बहिणीने तिला 1-2 वस्तू जबरदस्ती दाखवल्यावर सुद्धा आवडत नाही असं कारण देऊन तिने त्या घेणं टाळलं. छोटीला तिचं तसं टाळणं समजत होतं, पण ती तरी काय करणार. आज ज्या ठिकाणी अमोली उभी होती, उद्या त्याच ठिकाणी ती स्वतःही उभी राहणार होती. त्या बाहेरून घरी आल्या तेव्हा तिच्या आईने तिला आवडतं म्हणून अळूच्या पाण्याची काळ्या मसाल्याची भाजी करून ठेवली होती. अमोलीचं आज कशातच मन लागत नव्हतं, पण तिच्या आईचं मन राखण्यासाठी तिने कसं तरी जेवण केलं आणि ती तिच्या खोलीत येऊन आडवी झाली. मुली खरंच एका दिवसात परक्या होतात का, की समाज त्यांच्या मनाला हळूहळू तसं मानायला भाग पाडतो. अमोली मनातलं हे दुखणं दडवून पुढे जाईल की स्वतःचं स्थान शोधायला सुरुवात करेल. जर तुम्हालाही हा भाग मनाला भिडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण पुढचा भाग अमोलीच्या आयुष्यात अजून मोठं वळण घेऊन येणार आहे. तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचे शब्द या कथेला पुढे जाण्याची ताकद देतात. धन्यवाद.